अरे गण्या भाऊ, काल तुझा मामा कोण्या दुसऱ्या बाई बरोबर बोलत होता. काय सांगतोस हे तू? छे छे, माझा मामा तसा नाही. अरे काही महत्वाचं काम असणार म्हणून बोलत असेल तो कदाचित. अरे पण मी तर काही वेगळंच पाहिलं. माझ्या हे कानाने बघितलं आणि डोळ्याने ऐकलं. त्यावर तुझा विश्वास बसणार नाही रे. काय तुझ्या कानानं बघितलं आणि डोळ्याने ऐकलं ते पटकन सांग की. माझ्या कानाने हे बघितलं की तुझा मामा त्या बाईला उसात घेऊन गेला आणि डोळ्यानं ऐकलं आ आ आ उ उ उ जोरा जोरात ओरडण्याचा आवाज. अरे पण तू काहीही नको रे फेकूस. आपल्या दोस्तीची शपथ गण्या भाऊ, हे खरं आहे. आता माझ्या लक्षात आलं की मामाचं बाहेर काय चाललंय ते. पण तू तिकडे कशाला बरं गेला होतास? अरे मी चिरकुट बरोबर तिकडे फिरायला गेलो होतो आणि हे सगळं रामायण घडलं. बरं सांगितलंस तू, नाहीतर हे गुपित मला कधीच कळालं नसतं. चल आता आपण ही बातमी मामीला देऊ, म्हणजे मामी आपल्याला मोठं बक्षीस देईल. हो हो, चल चल, कशाला बरं वेळ घालवायची. ये गणू ये, फार दिवसांनी चक्कर मारलीस तू. घरी सगळं ठाकठीक आहे ना? माझा भाऊ कसा आहे आणि वहिनी साहेब कशा आहेत? आहेत की चांगले, त्यांना कुठं बरं धाड भरले. नाहीतरी बोलतेस की तू त्यांच्याशी दर दिवशी फोनवर. अरे बाबा, तशी विचारण्याची पद्धत असते. बरं काय काम काढलंस? त्याशिवाय तू इथे येणार नाहीस हे मला चांगलं ठाऊक आहे की. म्हणजे भाषाने मामीच्या घरी येऊ नये का? अरे बाबा, मस्करी करते मी तुझी. आहो मामी, मामा दिसत नाहीत, कुठे बरं गेलेत? अरे ते उसाच्या मळ्यात गेलेत. हल्ली त्यांना काय झालंय काय माहिती. नुसते चक्कर मारत असतात तिकडे शांताराम सारखे. तिकडे उसाला तर पाणी भरत नसेल ना? अरे ऊस का आता लहान राहिलेला आहे पाणी भरायला? तुझं पण काहीही. मग हे कळतंय ना तुम्हाला? म्हणजे नेमकी तुम्हाला काय म्हणायचं आहे? तिकडे माझा नवरा जाऊन माशा मारतोय? अहो मामी, जरा विचार करा की, यापूर्वी कधी मामा उसाच्या मळ्यात कामाशिवाय गेलेत का? तेही तुम्ही जबरदस्तीने त्यांना पाठवायचे, तेव्हा कुठे निघायचे घरातून. आणि आता काम नाही तरी तिकडे जातात आणि दिवसभर थांबतात. अरे आता माझा मुलगा सुधारलाय, तिकडे तो काहीतरी काम करत असेल. तुमच्यासारखा तो आळसी आहे का? उडान टपू कुठले. मामन बरोबरच बोलतात की, खरंच माझा नवरा सुधारलाय. कारण आता माझा नवरा पूर्वीसारखा आळसी नाही राहिला. हे बरं झालं बुवा. अहो मामी, किती भोळे आहात तुम्ही. मामा तुम्हाला चुना लावत आहे. मी गायशा पुढे आहे का मला चुना लावायला? अहो मामी, तसं नाही. मामा तिकडे वेडे चाळे करू राहिलेत, तेही एका दुसऱ्या बाईशी. काय हे तू म्हणतोस? तू सुदेवर तर आहेस ना? बरोबर म्हणतोय मी. माझ्या हे डेंग्या मित्रांनी स्वतःच्या कानाने बघितलंय सगळं, आणि तो माझ्याशी खोटं कधीच बोलणार नाही, याची मी तुम्हाला 100% खात्री देऊन सांगतो. तुम्ही मूर्ख आहात दोघे. माझा मुलगा तसा नाही. अरे तो तर धुतल्या तांदळासारखा आहे आणि तुम्ही त्यावर काहीही आरोप लावताय. चालते हो माझ्या घरातून, नाहीतर बदडून काढीन या काठीनं. ए ग बस तू बुढ्या, मला सगळं माहित आहे. तू जवानीत काय काय लफडे केले आहेस ती सगळी लिस्ट आहे माझ्याकडं. आणि आता तुझा मुलगा तेच काम करतोय. तुमचा विश्वास नाही ना माझ्यावर? मग चला की उसाच्या मळ्यात. तिकडे काय तमाशा चाललाय तो स्वतःच्या डोळ्याने बघा. अहो मामनजी, आपण तिकडे एकदा जाऊन बघूच काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते. त्याशिवाय मला नाही चैन यायची. बाई ग, कसं माझं होणार? हो हो हो, सगळे चला जाऊ आपण. आज लय मजा आली बरं. तू मला अशीच खुश करत जा, मग मी तुला सोन्याचा झुमका आणि चांदीचं पैंजण घेऊन देईन. आयो, हे खरंच म्हणताय तुम्ही? पण आपलं लफडं जर कोणाला माहीत झालं तर? अगं तू नको टेन्शन घेऊस, इकडे कोणी नाही येणार. अगं आपण फक्त एन्जॉय करायची. आपण इकडे आहोत हे कुणाला चुकून सुद्धा कळणार नाही. असं म्हणता तुम्ही? तर मग मी येत जाईन तुमची हाऊस मौज करायला. मला पैंजण आणि झुमका तेवढा घेऊन द्या फक्त. हो हो हो, का बरं नाही. अगं तू तर माझी जान आहेस आणि मी तुझ्यासाठी इतकं तर नक्कीच करेन. बरं आता मी जाते. एकतर अगोदर इथे येऊन खूप उशीर झालेला आहे, नाहीतर आमचे हे मला घोडे लावतील. त्यांना सुद्धा मला वेळ द्यावा लागतो. त्यांना खुश ठेवलं की मी मोकळी इकडे यायला. अगं पण जाता जाता एक पप्पी तरी देऊन जा की. बाई किती चावट आहात तुम्ही. उद्या येते परत, मग काय करायचं ते करा तुम्ही.
तुम्ही पण ना लई लाडात येताय राव. बरं येऊ का मी, का काही तुमचं बोलणं राहिलंय बाकी? अगं थांब सटवे थांब, कुठे निघालीस तू? तुझ्या शाळेत पाय घातला तुझ्या तर माझ्या नवऱ्याला नादी लावतेस काय? अगं तू मला दोष देण्यापूर्वी तुझ्या नवऱ्याला ताब्यात ठेव की. अगं तुझ्या नवऱ्याने मला लाडी गोडी दावली, मला भुरळ पाडली आणि तू मला वरून सांगतेस की माझ्या नवऱ्याला नादी लावतेस म्हणून. ए बाई तुझं आता माझंच खोटं नाणं निघालं, त्याला तू तरी काय करणार? अहो धनी, मी तुम्हाला काय कमी बरं केलं होतं की ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली? बरोबर आहे तुझं सुनबाई. आता याने शेण खालय, आता तो काय बरं बोलणार? अगं झाली चूक माझ्याकडून, ह्या वेळेस मला माफ कर. पुन्हा मी अशी जिंदगीत चूक करणार नाही, तुझी शपथ. कोणत्या तोंडानं बोलताय तुम्ही? ही चूक छोटी आहे का? ह्या चुकीबद्दल मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आता जाते मी तुमचं कायमचं घर सोडून. मग बसा त्या सटवे सोबत कबड्डी खेळत. अगं नको ना तू असं करू, तू गेल्यावर माझं कसं बरं होईल? हा विचार तुम्ही वेडे चाळे करण्यापूर्वी करायला हवा होता. आता बसा तुमचा हलवत घंटा. ही पोरं आली म्हणून हे सगळं समजलं मला, नाहीतर मी तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता. चला आता पोलीस स्टेशनमध्ये, तुम्हाला दाखवते मी पोलीस स्टेशनचा झटका आणि फटका.